नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी PhD किंवा पेट एंट्रन्स एक्झाम 2025 बद्दल माहिती पाहणार आहोत. त्याच्या आधी मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी माझे टेलिग्राम चॅनल जॉईन करा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, काल मला संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी थ्रू प्रॉपरली ईमेल आला की पेट एक्झाम 2025चे ॲडमिट कार्ड त्यांनी मला ईमेल थ्रू सेंड केले आहे मित्रांनो. बघा, यामध्ये त्यांनी प्रॉपरली मेन्शन केलेलं आहे, रिस्पेक्टेड सर अँड मॅम, प्लीज फाइंड अटॅच युअर ॲडमिट कार्ड. प्लीज रीड ऑल द इन्स्ट्रक्शन मेन्शन इन द ॲडमिट कार्ड केअरफुली. थँक्यू. आणि त्याखाली प्रॉपरली मला माझ्या ॲडमिट कार्डची PDF त्यांनी सेंड केलेली आहे मित्रांनो. ही PDF ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा ॲडमिट कार्ड मिळेल विथ सगळ्या इन्स्ट्रक्शन, की कशाप्रकारे तुम्हाला कोणकोणते इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो बघा, जर तुम्ही Googleवर सर्च केलं की संत गाडगेबाबा पेट एक्झाम 2025, तर मित्रांनो प्रॉपर संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटीच्या लॉग इनवर तुम्हाला हा मेसेज दिसत आहे, वेलकम टू संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी. द पेट एक्झाम 2025 एक्झामिनेशन विल बी हेल्ड ऑन द 23 ऑगस्ट अँड द 24 ऑगस्ट and the admit card has been sent to your registered email address and also on your portal. त्यानंतर मित्रांनो बघा, तुम्हाला इथं तुमचे युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर ॲटोमॅटिकली तुमचा ॲडमिट कार्ड तुम्हाला मिळेल, तो तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे. आणि आपल्या ॲडमिट कार्डमध्ये बघा, इथं तुम्हाला प्रॉपरली इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, त्यानुसार तुम्हाला ते फॉलो करायचे आहे. म्हणजे जेणेकरून तुमचा एक्झाम टाईम काय आहे, तुम्हाला किती वाजता तिथं पोहोचायचं आहे, कोणते पेन तुम्ही यूज करू शकता, सगळे डिटेल्स याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला ॲज पर रूल दिलेले आहे मित्रांनो, ते तुम्हाला फॉलो करायचे आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमचा ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे. पण काही लोकांना ईमेल आला नसेल मित्रांनो आणि त्यांचं ॲडमिट कार्ड डाउनलोड होत नसेल, तर मित्रांनो बघा, इथे एक प्रॉब्लेम आहे की काही जे उमेदवार आहे ते रिजेक्ट झालेले आहे आणि त्या रिजेक्ट झालेल्या उमेदवाराची इथे तुम्हाला हे दिलेली आहे रिजेक्टेड लिस्ट. मग त्या रिजेक्टेड लिस्टवर तुम्ही जाऊन किंवा तुमचं नाव चेक करू शकता की आपण रिजेक्ट झालो आहो का या एक्झाममधून. तर हे पण तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरच मिळेल की रिजेक्टेड कॅन्डिडेट लिस्ट, तिथं तुम्ही क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये तुमचं नाव चेक करा मित्रांनो. नाव चेक नंतर काय रिझन आहे बा रिजेक्टचं, ते पण तुम्ही एकदा चेक करा मित्रांनो. आणि काय त्यांनी डिफिशियन्सी सांगितलेली आहे ते भरून काढा, जेणेकरून तुम्हाला चान्स मिळेल एक्झाम देण्याचा मित्रांनो. बघा मित्रांनो, इथं प्रॉपरली त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला डिफिशियन्सी, की का तुम्हाला ॲडमिट कार्ड नाही मिळालं आहे. तर PG मार्कशीट नॉट प्रोड्युसेस, EWS सर्टिफिकेट नॉट प्रोड्युसेस, PG मार्कशीट ऑफ कन्सर्न सब्जेक्ट इज नॉट अटॅच. तर ह्या डिफिशियन्सी आहे मित्रांनो. तर तुम्हाला त्यानुसार ईमेल आले असेल की ह्या डिफिशियन्सी तुम्हाला काय करायचं आहे, भरून काढायचं आहे मित्रांनो. तर ती तुम्ही भरून काढा आणि नंतरच तुमची प्रोसेस होईल मित्रांनो. मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.